नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे मोक्षदा एकादशीने आता आपण जाणार आहोत नाथ गावाचा सप्ताह बघायला, हरिनाम सप्ताह बघायला। आता मी जाणार आहे नाथच्या नवला देवी मंदिरामध्ये आणि माझ्यावर आता आहे संदीप सावंत। आता आम्ही दोघेही निघणार आहोत आणि जाणार आहोत नाथ गावामध्ये आणि पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी नवला देवी मंदिरामध्ये या वर्षीचा म्हणजे 2024चा हरिनाम सप्ताह साजरा होतो आणि त्या ठिकाणी 7 प्रहराचा हरिनाम सप्ताह असतो आणि मोक्षदा एकादशीला हा 7 प्रहराचा हरिनाम सप्ताह साजरा होतो। तर आता आपण जाणार आहोत नाथ, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आपण आता नाथला पोहोचलो। नवला देवी मंदिरात आपण पोचले मंदिराकडे, नवला देवी मंदिर नाथ। इकडे नेहमीप्रमाणे जत्रा भरलेली आहे, सुंदर सजवलंय नाथचं नवला देवी मंदिर। आता वाघीवराची दिंडी उभी राहते। सुंदर अशी सजवली पालखी बघतो पण नवला देवीची। सुंदर सजवली नवला देवी। ही नवला देवी, नवला देवी, रवळनाथ, पावना देवी आणि पावना देवी आणि विठला देवी। मस्त सजवलं। अशा प्रकारे चारही देवतांना सुंदर सजवलं इकडे। तर आता आपण इथल्या हरिनाम सप्ताहाचा आनंद घेऊया। आता आपण मंदिरात आणि इकडे सगळे इथले ज्येष्ठ नागरिक आहेत, शत्रुघ्न पण आपल्यावर आहे आणि सगळेजण इकडे आहेत। आता आपण यांच्याकडे आपण माहिती विचारूया कशा प्रकारे। यांचं नाव काय? हा, हो, तुमच्या सप्त्याबद्दल सांगा, हरिनाम सप्त्याबद्दल। हरिनाम सप्ताहाबद्दल माहिती सांगा। माहिती सांगा। साराप्रमाणे मोक्षदा एकादशीला सप्ताह केला जातो। मोक्षदा एकादशी ना? मोक्षदा एकादशी आणि 7 प्रहराचा असता ना? आणि बाकी काय म्हणजे कार्यक्रम काय तुमच्या आता दिंडी सगळे? आजूबाजूच्या गावच्या दिंड्या दिंडी पाहिजे, दिंडी बंद असतात।
आज तुमची गडबड आहे पूर्ण. आणि तू सांग काहीतरी सप्त्याबद्दल. सांगण्यासारखं एकच, आमचे नवलाली प्राथमिक भजन मंडळ हे आमचे श्यामसुंदर बुवा त्यांचं एक महिन्यापूर्वी निधन झालं. ते आज आमच्या सर्व कार्यक्रमात त्यांचा एक सहभाग मोठा एक म्हणजे एक असं सांगण्यासारखं असलं म्हणजे सांगतोय की आज कुठलंही जरी काम आम्ही करायला गेलो तर आज त्यांचा एवढा मोठा वाटा होता की आज आमचा आधार होते. ते बरोबर लक्षात आलं. एक महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. आणि आता सध्याचे इथले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सगळे मंदिरात जातात. सर्व देवतांना कोणी प्रकाश गुरुवांनी सजवले ना. वडील तुमचे वडील ना. तुमचं नाव काय? माझं दीपक गुरव. तर मस्त सजवले आणि त्यांच्या वडिलांनी सजवलेलं आहे. सुंदर मस्त वाटतं. आणि इकडे वाघीवऱ्याला तो उभे राहिलेत. त्यांचा नाच बघा थोडा. प्रसाद या. धन्यवाद. मस्त लाडू आणि प्रसाद.
कोवळ्याची दिंडी आली इकडे. मगाशी वाघेवरीची दिंडी होती आणि आता कोवळ्याची दिंडी. गावामध्ये नवलादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे 7 प्राण्यांचा हैराण सप्ताहाच्या निमित्तानं आम्हाला एक परमेश्वराचं नामस्मरण करण्याची सुवर्ण संधी मिळाल्यामुळे इथल्या सर्व गावातील ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे या गावचे ग्रामदेवत श्री नवलादेवी हिच्या देवी नतमस्तक होऊन पांडवांचे आराध्य दैवत श्री देव रामेश्वर भैरी ठाणेश्वर यांना वंदन करून जमलेले तमाम भजनरसी मायबाऊने यांचे आशीर्वाद घेऊन परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जानेवारी झालं पुढच्या वर्षी घर आहे ना Thank you.
Thank you.